सुप्रभात बघणाऱ्यांनो, जेवायला या. तर आज जेवायला फरसाणा भाजी बघू शकताय. साधं कालवण करायला लावायचं मम्मीला आणि फरसाणा टाकून खायचं. रात्रीची रेसिपी कधी कधी माझी, पण आता सकाळी खायला बोलली. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता घरकुलाची माहिती काढायला लागतो. तरी ह्यांनी कटिंग कशी केली आहे बघू शकताय. कामात डेडिकेशन असावं तर असं नाही. कामाचा आणि कटिंगचा काही संबंध नाही. काम आपण प्रामाणिक करतो. कटिंग काय आपल्याला आवड होते लोक हे असली हेअरस्टाईल करतो तसली हेअरस्टाईल करतो ते चालायचं. त्याला काय आवड निवड असते, थोडंफार केलं पाहिजे माणसानं, जपलं पाहिजे. कसं वयाचं बंधन दिसून येतं कधी की तुम्हाला केस आता शिकवलं नाही, पण आपल्याला वयाचं बंधन नाही हे दाखवण्यासाठी आपण केसांची हेअरस्टाईल थोडी वेगळी ठेवतो. आणि आपल्या पण लक्षात राहत नाही बाबा आपलं लय वय झाले, आता माझं लग्न झाले, 2 मुली येतात, असं वाटू नये यासाठी पण केलं जातं कधी कधी. मला वाटतं तुम्हाला ह्याच्यामुळे प्रभाव पडला असेल. तर आपण रोटे संबाटा दिसायला लागलाय बघू शकता. सांगोलचा संबाटा एक नंबर वाळायला लावले केसाला. ती बी ट्रायल आहे बरं केसाची. कशाने केली कशाने नाही, ओरिजिनल केस आहेत तर हे कम काय जर नाही. अहो खरंच हो. एक नंबर केसायची रे. होय ना. होय. थँक्यू. अहो एक एक तसली करायला दे आपले आवडती. खोटं नाही सांगत. देवाजानं मला अशी कुरळी केस दिली हा. तरी लय काही लोकांना आवडत नाही माझी केस. आता बसलोय तर तुमच्या काळातली लव्ह स्टोरी सांगा एखादी. तर मनात यायला पाहिजे. आता कामानं चक्र चक्र बरं ऐका की. खरं आहे खोटं. ए चक्र चक्रून राहिलं आमच्यासारखा काळ तुम्ही काय करताय दादा? होय. काहीतरी काय काय ठेव येडे. काही एखादी गोष्ट सांगा. एखादी गोष्ट अशी सांगा की आम्हाला. अनुभवातली एखादी अशी छोटीशी असावी तरी चालते. एकदा काय झालं माहित आहे ना, हा. एक दोस्त होता, त्याला एक बायपट्टी, बर त्याला एक बायपट्टी. बर मी म्हणलं काय म्हणते त्याला, बाबा तू आता आपलं गाव सोडून जा. पहिली एक बायको आहे ती आहे, तिला एक पोरगा राहिलेला होता, तो आपलं गाव सोडून जा, तिथली तिथं राहू दे, तुझं काय होईल ते होईल. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? पैसे नाही तर आता काय करूया. माझ्यापाशी एक 200 आहे तिकडे म्हणते मी ह्याचा, माझ्यापाशी एक 200 आहे म्हणते. मग जेवढी नाही ती खाल्ली नाही ती कुणाचं ऐकण्यानं असं गाडीत बसून गोव्याला गेली. गोव्याला अशी दगड आहे ती, दगड काढायला लागली. मग हे रोज दोघं नवरा बायको दगड केवढी काढत असते त्यावेळेला. तसं 3,000 2,000 त्यावेळेला काढायला लागली. हां. आणि एक ताडपदरी आणून त्याला आपलं खायला लागली. आणि असं करत करत पैसे जरा साठले. एक ट्रक घेतला त्यानं. काय ट्रक ट्रक पुन्हा चांगला चालायला लागला, एकदम चांगलं झालं. मग पुन्हा तुम्हाला सांगतो गावाला आल्यावर बायको पोरं 2 झाली तसंच. 2 पोरं बायको तसंच दुसरी. बर हा. पण दुसरी बायको केलेली ही कहाणी काय त्याची माहित नव्हती. बर कधी केली ती इकडे येऊन. इथं असताना हा? गोव्याला घेऊन कोणी गेलतो. हा इथं असताना कहाणी केली होती. म्हणजे दुसरी बायकोला घेऊन गोव्याला गेलतो. हा अरे देवा. बर हा. होय असं सुद्धा आहे. आम्हाला लव्ह स्टोरी ऐकायची होती, तुम्ही ऐकवला. बस तर बघणाऱ्यांनो ऐका, ज्योतिर्लिंग झेरॉक्स मध्ये आपला आधार कार्ड रिन्यू करायला लागतो. कलर झेरॉक्स करून दिले बघू शकता. तर तुमचं पण काम असेल तर या, पेड प्रमोशन आहे. आणि चाललोय रणजितदादा मनसोडे यांचा वाढदिवस आणि आता रणजित दादाच्या बड्डेला चाललोय. तर भेटू भीमनगर मध्ये. ओके. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. स्वागत करायचं आहे. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. सांगोला नगरीचे या ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष अण्णाभाऊ थोरात माने यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आणि प्रशांत उर्फ पप्पू धनवजेर मित्र परिवारतर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. संबुधस्स नमो तस्स भगवतो अरहतो
अण्णाभाऊ तुमचं या ठिकाणी सत्कार करत असताना, स्वागत करत असताना या शहरामध्ये सगळ्यात लोकशाही सुज्ञ जनता कोणती असेल तर खूप मोठे पैसेवान माणसं नाहीत, खूप मोठे आर्थिक उलाढाली करणारी नाहीत, तर ज्या माणसाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगवला ती सगळ्यात लोकशाही सुज्ञ माणसं आहेत. पीडी मेंबर आपल्याला सगळ्यात जादा बहुमताने निवडून आणलं. पावना सुद्धा ताकदीनं निवडून आणायला धैर्य, धाडस, चिकाटी असावी लागते माणसामध्ये आणि ते तुमच्या सगळ्यामध्ये आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. कितनी भी ऊंची चली जाए तभी आसमान को टक्कर नहीं कर सकते. सांगोल्याच्या राजकारणामध्ये भीमनगरची साथ असल्याशिवाय आनंद मानेचं राजकारण पूर्ण होत नाही. 2016च्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाला 580चं लीड या भागातून मिळालं आणि त्यावेळेस आमच्या ताई अप्सराताई आणि प्रशांत धनवजीर यांनाही मोठ्या फरकाने निवडून दिले. यावेळेस बापूने आमच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली. सांगोले नगरपालिकेमध्ये आरोग्य विभागाकडे बऱ्याच वर्ष काम करणारे आमची दाईंना सुरुवातीपासून माझं तिकीट फिक्स नव्हतं, पण आपल्या पीडी मेंबरचं तिकीट हे फायनल होतं सगळ्यात अगोदर. चांगल्या सभावाजी किंवा काम करण्याची तळमळ असलेली माणसं माझ्यासोबत असल्यामुळं मला हे राजकारणामध्ये चांगली तुमची साथ मिळते. मी भीमनगरमध्ये लहानाचा मोठा झालो. आम्ही क्रिकेट मॅचेस खेळायला जायचो इथं. नवीन फलंदाजं नाव विचारल्यानंतर माझं नाव कधी आनंदा माने सांगितलं नाही, माझं नाव आनंदा बनसोडे सांगितलं. अशाच पद्धतीचं प्रेम भविष्यात येणाऱ्या काळात सुद्धा राहावे ही विनंती करतो. आमचा इथं बोलवून मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सर्वांनी काय वाजवायचे वाजवायचे शिवानगरी संपन्न होते. क्योंकि धूल कितनी भी ऊंची चली जाए कभी आसमान को टक्कर नहीं कर सकते. जसाला नादी लागता रणजिताचा मागे तो त्याच्या भविष्याचा पूर्ण करेल तो त्याच्या इच्छा. त्याला वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वा वा तर रेहान पान शॉपचे मालक नवाज भाई तांबोळी आणि चॉकलेट पान घेऊन चाललोय घरी. ब्लॉग बघत आहे माझे, बघू शकताय. नवीन सबस्क्रायबर गाठ पडलाय आपला. रणजित दादाच्या बड्डेच्या नियोजनात मटन बिर्याणी होती ना, समोर असल्यामुळं आपण नॉनव्हेज काय खाल्लं नाही, त्यामुळं घरी आलोय. तर मला दिदी आमची हॉटेलला गेली ती जेवायला. तिनं पार्सल माझ्यासाठी पनीरची भाजी आणली, बघू शकताय. मोना दीदी थँक्यू. स्त्री पोराला घेऊन आपलं बॅडमिंटन खेळते, तर करावं तितकं कौतुक कमी आहे आमचं मोना दीदीचं. तर मानलं मोना दीदी तुला.
जिंकलेला आहे दादा. ओके तर बघू शकता बॅडमिंटन खेळताना सागर दादा उत्सुक. ऐका की आता फुल घेऊ नका काय ऐका की आता ऐका दादा फुल घेऊ नका डायरेक्ट नुसतं उचूक पुचूक काय आणि 1 तास चालला म्हणायचं. कर की दादा कर की आरची कसं असते बघ हरलेला आहे दादा. ओके धन्यवाद. तर जेवण झाल्यानंतर बॅडमिंटन खेळलो. भावनेच्या भरात लय उड्या मारल्या. आता अंगलुटे आले, पोटात लय दुखा लागले आणि गल्लीतून बेंचवर लय नसले आज. तर जास्त गोलच्या नादी न लागता जेव्हा जाबदा न करता 3 किलोमीटर चालणं झाले. पण एवढ्यात बास करूया आणि लॉग इथं संपूया. चला आता बाय बाय टाटा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता. ओके.